मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 3 दिवसीय दिल्ली दौरा। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीत असतील। मुख्यमंत्री फडणवीस आज दुपारी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी संदीप राजकोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, एकीकडे दिल्ली निवडणूक आणि त्यात देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाचा दौरा आणि दुसरीकडे धनंजय मुंडे सुद्धा दिल्लीत आहे। या दोन्ही बातम्यांबद्दल माहिती। अगदी सौरभ, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 5 तारखेला मतदान होणार आहे आणि स्टार प्रचारक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं यादीमध्ये नाव आहे। त्यानुसार आज दुपारनंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल होतील। आज संध्याकाळी पहारगंज या भागामध्ये जे मराठी भाषिक आहेत त्यांच्या वतीनं नागरी सत्कार फडणवीस यांचा ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जाहीर सभेचं देखील त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे कृषी मंत्री धनंजय मुंडे देखील राजधानी दिल्लीमध्ये पहाटे आज दाखल झालेले आहेत। त्यामुळे एक वेगळं महत्त्व आहे या दोन्ही नेत्यांच्या दिल्लीत असण्याला, कारण केंद्रीय वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेतली जाते का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। सरपंच देशमुख संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आलेले होते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार विरोधक करतायत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये JP नड्डा असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील यांची भेट घेतली जाते का हे बघावं लागेल। धनंजय मुंडे आज प्रल्हाद जोशी जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांची देखील भेट घेणार आहेत, मात्र ही भेट शासकीय असल्याचं सांगितलं जात आहे। आज आणि उद्या असे 2 दिवस धनंजय मुंडे दिल्लीत असणार आहेत, तर देवेंद्र फडणवीस हे आज, उद्या आणि परवा असे 3 दिवस असणार आहेत, ज्यामध्ये रोड शोचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी मराठी भाषिक आहेत किंवा भाजपची जास्त ताकद आहे त्या भागामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे रोड शो आणि जाहीर सभा जी आहे ती होणार आहे। संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल।